जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात जरांगे पाटलांचे सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात स्वागत होणार आहे आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शिल्पचित्राचं जरांगेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि यानंतर वैरागमध्ये मराठा समाज बांधवांकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। सातारा कोल्हापूर औंध गॅझेटियर संदर्भात हा दौरा असणार आहे। त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांच्या डोक्यात असं आहे की पश्चिम महाराष्ट्रातला GR नाही द्यायचा, म्हणजे सातारा संस्थांचा नाही द्यायचा, कोल्हापूरचा नाही द्यायचा, पुण्याहूनचा नाही द्यायचा, हे त्यांनी नियोजित कट रचलाय आणि मी तर त्याच्यावर ठाम आहे, मी ते घेणार सोडणार। त्यामुळं सगळ्यात महाराष्ट्रातला मराठा समाजाने जागा होणं गरजेचं आहे। 58 लाख नोंदी प्लस हैदराबाद गॅझेटच्या सगळ्या कुणबी प्रमाणपत्र, सातारा संस्थांचे, औंध पुण्याचे सगळे घेऊन आपल्याला अंमलबजावणी करायची। त्यामुळं आपण जागा असलं पाहिजे, आपल्या समाजाला कोण फसवतंय। तर याही संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक। आज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होते, सोलापुरातून खरं तर सुरुवात होतीये, काय ताजे अपडेट आहे? निश्चितच आपण पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्याला यांनी सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल। आगमनानंतर स्वागत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मनोज जरांगे पाटील रवाना होतील। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील शिल्पचित्राचं जे उद्घाटन आहे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे। त्याच्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करतील आणि त्याच्यानंतर पुन्हा बार्शी तालुक्याकडे ते रवाना होतील। बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यातील मुख्य कार्यक्रम म्हणजे भव्य मोटारसायकल रॅली ही ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये मराठा समाज बांधव हे मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत। त्याच्यानंतर बार्शी येथील उपस्थित मराठा बांधवांना ते संबोधित करणार आहेत आणि पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत। एकंदरीत आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटलांनी आता पुन्हा एकदा दौरा सुरू केलेला आहे, त्यामुळं आता ते मराठा समाज बांधवांना काय संबोधित करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित धन्यवाद अभिषेक ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या दौऱ्याचे ताजे अपडेट जे ते घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय सध्या मनोज जरांगे हे सोलापुरात थोड्याच वेळात दाखल होतील आणि त्यांच्या दौऱ्याचे सुद्धा ताजे अपडेट Zee 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।